वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। अंधारमय आयुष्यात तिनं दिवा लावलाय। माला पापळकरनं महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारलाय। मालाच्या यशानं जिल्हाधिकारी भारावून गेलेत। 30 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवर कचऱ्याच्या डब्यात बेवारस सापडलेल्या माला हिला अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझर आश्रमात निवारा दिला, शिकवलं। आज जन्मजात अंध आणि अनाथ असलेली माला पापळकरनं नागपुरात महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारलाय। खूप आनंद होत आहे। खूप छान वाटत आहे। खूप आनंद होत आहे। 2021 पासून प्रिपरेशन देत होती। माझी कंबाईनची पहिली सटेन होती आणि मी पहिल्या सटेनमध्ये पास झाले। बाबांनी मला सुरुवातीपासून ब्रेलिपीमध्ये शिक्षण दिलं आणि नंतर माझं ग्रॅज्युएशन हिएमयू कॉलेज अमरावतीमध्ये इथे केलं आणि त्याच्यानंतर MPCचे क्लासेस अमरावती युनिक अकॅडमीमध्ये पाटील सरांकडे लावून दिले। मी माझ्या पेमेंटमधून जी काही मदत होत असेल ती मदत मी वेळोवेळी माझ्या भावंडांना करेन। जगातला एकमेव प्रयोग आहे आणि पुनर्वसन, विकलांगामध्ये पुनर्वसनला महत्त्व आहे। नोकरीचा त्यांना लागलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी असे बेवारस मुलं 10,000च्या वर, भारतामध्ये 1 लाख दरवर्षी बाहेर जातात। म्हणून याच्यासाठी हा जो प्रसंग झालेला आहे, आम्ही करून दाखवला भारत सरकारला का 18 वर्षांनंतरचं पुनर्वसन जे आहे ते बेवारस मुलगी आहे ही, तिच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे आणि हे सगळं घडलं, असं सगळं घडलं पाहिजे, याला महत्त्व आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।